नमस्ते मित्रांनो, आज आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा ऑनलाईन शिक्षण घेत आहोत आणि तुम्ही सर्वजण दररोज उपस्थित होता म्हणून तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चला तर आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया. वरील बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत ऑनलाईन शिक्षण मी श्रीयुत सुरेश पवार, वैनाका उच्च प्राथमिक मराठवाडा क्रमांक 3, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इयत्ता 7वीतील विषय सामान्य विज्ञान याचा अभ्यास करणार आहोत आणि त्यामधलं आपलं प्रकरण चालू आहे प्रकरण नंबर 14, मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे. त्यामध्ये आपण मूलद्रव्य म्हणजे काय ते आपण 2 आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे. आज आपण संयुगे म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर मिश्रण म्हणजे काय ते आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मुलांनो, आपण थोडस 1-2 स्लाइड मागे जाऊया. तुमच्या लक्षात येईल की मूलद्रव्य म्हणजे काय. बघा, कोण सांगेल बरं? मूलद्रव्य म्हणजे ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. मग आता मला एक उदाहरण सांगाल का बरं मूलद्रव्याचं? पाण्याचा फवारा. पाण्याचा फवारा हा लहान कणांपासून बनलेला असतो, पण ते जे कण आहे ते ज्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात त्यांना आपण मूलद्रव्य म्हणतो. ते आपण पुढे पाहणार आहोतच आजच. पण मला माहिती आहे सोन्यामध्ये एकाच प्रकारचे अणू असतात, एकाच प्रकारचे सूक्ष्म अणू असतात आणि म्हणून त्या सोन्याला आपण मूलद्रव्य म्हणतो. तसं चांदी हे सुद्धा एक आपण उदाहरण घेतलं होतं, आठवतं? म्हणजे सोने, चांदी यासारख्या पदार्थामध्ये एकाच प्रकारचे अणू असतात आणि म्हणून त्याला आपण मूलद्रव्य म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, मूलद्रव्य म्हणजे एकाच प्रकारचे अणू त्यामध्ये असतात. मग आपल्या मनामध्ये विचारेल की अनेक प्रकारचे अणू असतील, 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रकारचे अणू असतील, तर त्यांना काय म्हणायचं? त्याविषयी आपण माहिती आज बघणार आहोत. मग माहितीये, अणु हा आपल्या डोळ्याने दिसत नाही, त्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शिका, जसं आपल्याला पेन्सिलचा अभ्यास करताना सूक्ष्मदर्शिकेचा उपयोग करावा लागतो, तसा या ठिकाणी सुद्धा सूक्ष्मदर्शिकाचा वापर करावा लागतो, कारण ते डोळ्याने दिसत नाही, अतिशय सूक्ष्म असतात. आणि असे अनेक प्रकारचे अणू एकत्र आले की त्यापासून जो सूक्ष्म कण तयार होतो त्याला आपण संयुगे असं म्हणतो. त्याला आपण दुसरे एक नाव विज्ञानामध्ये देणार आहोत, रेणू. तर असे पदार्थ जे आहेत हे पदार्थ सूक्ष्म कणापासून बनलेले असतात. मग हे कसे बनलेले असतात याविषयी आपण एक प्रयोग बघणार आहोत. आता प्रयोग म्हटलं की तुम्हाला माहिती आहे, प्रयोगशाळेतलं सर्व साहित्य आपल्याला हवं आहे. मग इथं प्रयोगशाळेमध्ये सर्व साहित्य जे आहे त्यापैकी काही साहित्याचा आपण उपयोग करणार आहोत आणि प्रयोग करणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्या, काय काय प्रयोग केला होता, कसा प्रयोग केला ते मला नंतर सांगायचं आहे. समजलं? चला तर आपण सुरुवात करूया. सगळ्यांनी पहा काय करतायत, निरीक्षण करा आणि काय बदल होतो ते पण मला सांगायचं. बघा बदल काय झालेला आहे. कोण सांगेल बरं काय केलं या प्रयोगामध्ये? हो सर, मी सांगू? आस्था. एकाने सांगा मला. आस्था, सांग आस्था, काय केलं? तर पहिल्यांदा साखर विरघळते व नंतर पाण्याची वाफ बाहेर पडून काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो. त्या काळ्या रंगाचा पदार्थ म्हणजे कार्बन. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता
हा जो प्रयोग आहे या प्रयोगामध्ये तुम्हाला लक्षात आलं की साखर आहे ती साखर गरम केली, उष्णता दिली तिला आणि उष्ण दिल्यामुळे ती हळूहळू वितळली. वितळल्यानंतर त्यातून वाफ बाहेर पडली. वाफ म्हणजे पाण्याची वाफ. आणि पाण्याची वाफ बाहेर पडल्यानंतर पुढे तांबूस रंगाचा द्रव तयार झाला. हळूहळू तो गडद झाला आणि शेवटी त्यात काळ्या रंगाचा पदार्थ तयार झाला. काळ्या रंगाचा पदार्थ तयार कसा झाला हे तुम्हाला नंतर मी घरी कसं करायचं ते दाखवणार आहोत. आपण हे 2 प्रयोग बघूया. बघूया आपण पुढचा प्रयोग बघूया. इथे काय झालं, काळ्या रंगाचा पदार्थ तयार झाले साखरेपासून. याचा अर्थ साखरेमध्ये काळ्या रंगाचा पदार्थ आहे आणि काळ्या रंगाचा पदार्थ आपण विज्ञानामध्ये कार्बन म्हणतो. काय म्हणतो आपण? कार्बन. आणि वाफ बाहेर पडले पाण्याची, याचा अर्थ पाणी सुद्धा त्यामध्ये होतं. साखरेमध्ये पाणी आणि कार्बन हे 2 घटक त्यामध्ये होते. आता पाण्यामध्ये पुन्हा की लहान लहान घटक अणू कोणकोणते आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. तर आता आपण इथे मॅग्नेशियम फितीचा काहीतरी इथं उपयोग करतायत. लक्ष द्या. 1 मिनिट रिव्हर्स जातो. मॅग्नेशियमची फित आहे. पहा काय करतायत आता. स्पिरिटचा दिवा पेटवलेला आहे आणि त्या स्पिरिटच्या दिवाच्या पेटवलेल्या ज्योतीवरती मॅग्नेशियम फित धरलेली आहे. बघा दिसते कशी, अगदी प्रखर ज्योतीने जळते, प्रखर प्रकाश पडलेला आहे. आणि त्या मॅग्नेशियमची राख तयार झालेली आहे. बघा त्या राखेला काय नाव आहे विज्ञानमध्ये? मॅग्नेशियम ऑक्साईड. काय नाव आहे त्याचं? मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईड. सांगा बघू काय केला प्रयोग, सांगू शकाल? आस्था सोडून दुसरं कोण सांगेल? आस्था सोडून दुसरं कोण सांगेल? या प्रयोगामध्ये आपण काय केलं? संयुग आहे. खरे, मॅग्नेशियम ऑक्साईड हे संयुग तयार झालं. अगदी बरोबर. म्हणजे मॅग्नेशियमची फीत आपण जाळली तर ती प्रखरतेने जळते आणि त्याचं संयुग म्हणजे मॅग्नेशियमचा संयुग तयार होतं, मॅग्नेशियम ऑक्साईड. आता हे मॅग्नेशियम ऑक्साईड तयार कसं झालं ते पण आपण पाहणार आहोत. मॅग्नेशियम आणि ज्यावेळेला ती मॅग्नेशियमची फीत जळते तेव्हा मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यांचा एकत्र संयुग तयार होतो आणि त्याला नाव आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. तिथे सुद्धा साखर हे संयुग होतं, पण उष्णता दिल्यामुळं पाण्याची वाफेच्या रूपाने पाणी निघून गेलं आणि शिल्लक राहिला कार्बन म्हणजे काळा कोळसा. लक्षात आलं? आता हा जो साखरेचा प्रयोग आहे तो घरी कसा करायचा तो आपण बघणार आहोत. पण तुम्हाला एक सूचना आहे. तुम्ही हा जो प्रयोग करणार आहात त्याला सोबत आपल्या घरचे मोठे कोणतरी आई किंवा पप्पा दोघांपैकी एक असायला हवं. कारण साखर तुम्ही गरम करणार आहात, तुम्हाला चटका भाजू शकतो किंवा साखर वितळल्यानंतर अंगावर उडू शकते, म्हणून काळजी घ्यायची आहे. म्हणून सोबत मोठं कोणतं तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. चला तर स्टार्ट करूया आपण. कसा त्याला प्रयोग पहा. बघा, निरीक्षण करा. थोडं स्पीड मध्ये घेतलेला आहे, वेळ कमी आहे म्हणून. पण बघा प्रयोग कसा होतोय आणि खरोखर कसे प्रकारची त्या साखरेचा रंग बदलतोय ते पण पहा. तांबूस त्याला गडद व्हायला लागलेला आहे. पुन्हा बघा किती काळकुट्ट कोळशासारखा पदार्थ शिल्लक राहिला आहे आणि याला आपण विज्ञानामध्ये काय म्हणतो? कार्बन. काय म्हणतो? कार्बन. म्हणजे सुरुवातीला पाण्याची वाफ निघून गेली आणि शिल्लक राहिला कार्बन. म्हणजे साखरेमध्ये कार्बन हा एक घटक आहे आणि पाण्याची वाफ म्हणजे पाणी हा सुद्धा घटक आहे आणि यांच्यापासून साखर तयार झाली. याचा अर्थ साखर एक संयुग आहे. साखर संयुग आहे. अशा प्रकारे हे संयुग तयार झालेलं आपल्याला मिळतं. सगळ्यांना कळलं का? आता आपण संयुग जे आहे या संयुगासंबंधी आता माहिती बघणार आहोत. बघा आता पाणी, हे जे पाणी आहे ते कशापासून तयार झालेलं आहे तर इथं तुम्हाला कळावं म्हणून हिरव्या रंगाचा मोठा गोल अणू दाखवलेला आहे आणि त्याचं नाव आहे ऑक्सिजन. आणि छोटासा पिंक कलरचे 2 गोल दाखवलेले आहेत, त्याचं नाव आहे हायड्रोजन. म्हणजे एक ऑक्सिजन आणि त्याच्यासोबत 2 हायड्रोजन एकत्र येऊन
यापासून एक छोटासा कण तयार झाला, त्याला रेणू असं म्हणतात. लक्षात ठेवा, रेणू. दोन किंवा दोन पेक्षा अधिक अणू जर एकत्र येऊन त्यापासून एक नवीन रेणू तयार होतो आणि हा पाण्याचा रेणू आहे. हा काय आहे? पाण्याचा रेणू. मग या पाण्याचा रेणू आहे त्याचं सूत्र लिहायची एक पद्धत आहे. तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन साठी ओ लिहिला जातो. संज्ञा ऑक्सिजनची कोणती आहे? ओ. आणि हायड्रोजनची संज्ञा कोणती आहे? एच. पण एच दोन आहेत पिंक कलरचे, आहेत की नाही? एच पिंक कलरचे दोन आहेत म्हणून H2 लिहिलेले आहे. टू लिहिताना खाली लिहायचं आणि दोन थोडासा साईज लहान करायची. आणि ओ, ओ कॅपिटल मध्ये मोठ्या अक्षरातून लिहायचा ओ. म्हणून पाण्याच्या रेणूचं सूत्र येतं H2O, म्हणून त्याला रेणूसूत्र असं म्हणतात. काय म्हणतात? रेणूसूत्र. आपण आहे पुढे पुढे पाहायचंय आपल्याला. अमोनियामध्ये बघा मोठा गोल दाखवलाय तो नायट्रोजनचा आहे. कोणता आहे? नायट्रोजनचा. आणि त्याच्यासोबत पिंक कलरचे दोन छोटे गोल अणू दाखवलेले आहेत हायड्रोजनचे, आहेत का? म्हणजे एकूण एक नायट्रोजनचा अणू आणि 3 हायड्रोजनचे अणू, असे पण 4 अणूपासून हा अमोनियाचा रेणू तयार झालेला आहे. कोणता तयार झालेला आहे? अमोनियाचा रेणू तयार झालेला आहे. इथे कार्बन डायऑक्साईडचा रेणू आहे. या रंगाचा जो आहे तो कार्बनचा अणू आहे आणि ग्रीन कलरचे दोन आहे ते ऑक्सिजनचे आहेत. त्यामुळं ऑक्सिजनचे दोन आणि कार्बनचा एक, असे एकूण 3 अणूपासून एक रेणू तयार झाले आहे. बघा, रेणू तयार होताना दोन किंवा दोन पेक्षा जास्त अणू एकत्र येतात आणि त्यापासून रेणू तयार होतो. हा रेणू म्हणजे संयुगाचा लहानात लहान घटक, सूक्ष्म घटक. तो सुद्धा रेणूच आपल्याला डोळ्याने पाहता येत नाही. मग असा हा कार्बन डायऑक्साईड आहे. या कार्बन डायऑक्साईडचं सूत्र तयार होतं, रेणूसूत्र म्हणून आपण त्याला. रेणूसूत्र तयार होतं CO2. काय म्हणायचं? CO2. आता हायड्रोजन पेरॉक्साईड, हे हायड्रोजन पेरॉक्साईड जे आहे त्याच्यामध्ये हिरव्या रंगाचे दोन दाखवलेले आहे, ते आहेत ऑक्सिजनचे अणू. कोणते आहेत? ऑक्सिजनचे अणू. आणि त्याच्यासोबत आहेत पिंक कलरचे हायड्रोजनचे अणू. आणि अशा प्रकारे या ठिकाणी 2 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन यांच्यापासून एक रेणू तयार झाला आहे. म्हणजे 4 अणूंचा एक रेणू तयार झालेला आहे. आणि म्हणून याला म्हणायचं रेणू. हा संयुगाचा रेणू आहे. हायड्रोजन पेरॉक्साईड या संयुगाचा रेणू आहे. याचा अर्थ आपल्या लक्षात येतं की कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या द्रव्याचं किंवा कोणत्याही प्रकारच्या मूलद्रव्याचा अणू दोन किंवा दोन पेक्षा जास्त अणू एकत्र आले की रेणू तयार होतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे अणू एकत्र येतात आणि जो रेणू तयार होतो तो रेणू आहे तो संयुगाचा रेणू असतो. आणि म्हणून त्याला आपण संयुग म्हणजे इंग्लिशमध्ये कंपाऊंड असं म्हणतात. काय म्हणतात? कंपाऊंड. लक्षात आलं? आता आपण थोडंसं पुढे जाऊया. बघा, उदाहरणार्थ आपण पाहायचं म्हटलं तर 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा नवीन गुणधर्माचा पदार्थ म्हणजे संयुग होय. बघा, आपण पाहिलं 2 किंवा अधिक मूलद्रव्य एकत्र आले, मॅग्नेशियमचं फिज झाली आणि त्यापासून राख तयार झाली. आणि ही जी राख आहे ती आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. बरोबर की नाही? काय आहे? मॅग्नेशियम ऑक्साईड. आणि याचा अर्थ हे नवीन संयुग तयार झालं मॅग्नेशियम पासून. म्हणजे 2 किंवा अधिक मूलद्रव्ये एकत्र आली, रासायनिक गुणधर्म झाला. मॅग्नेशियम आणि हवेतला ऑक्सिजन यांचा संयोग झाला. मॅग्नेशियमची फिज जाताना ऑक्सिजनचा संयोग होतो आणि त्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड नवीन संयुग तयार झालं. आणि अशा या संयोगाच्या लहानात लहान कणाला रेणू म्हणतात. उदाहरणार्थ आपण पाहिलं H2O, हे रेणूचं सूत्र आहे पाण्यासाठी. रेणूसूत्र म्हणून आपण त्याला, हे पाण्याचं रेणूसूत्र आहे. आणि CO2 हा कार्बन डायऑक्साईडचं रेणूसूत्र आहे. म्हणजे अशा प्रकारे या रेणूसूत्रावरून आपल्याला त्या रेणूमध्ये कोणकोणत्या प्रकारचे अणू आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या द्रव्याचे अणू आहेत, मूलद्रव्याचे अणू आहेत आणि किती आहेत हे आपल्याला कळतं. इथं पाण्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू आहेत आणि ऑक्सिजनचा दिला म्हणजे एकच असतो. कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बनचा 1 अणू असतो आणि ऑक्सिजनचे 2 अणू असतात. आणि अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईडचे रेणू तयार होतात. पुढे आपल्याला माहिती आहे की हे जे
रेणू आहे त्या रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील तरच तयार होणारा नवीन पदार्थ संयुग असतो. आता बघा संयुग म्हणजे काय, रेणूमधील अणू वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर संयुग तयार होतं. मग आता मला सांगा एकाच प्रकारचे अणू असतील तर काय तयार होईल? एकाच प्रकारचे अणू असतील तर त्याला आपण काय म्हणतो? कोण सांगेल? रेणू. रेणूमध्ये रेणू. हा सांग. एकाच प्रकारचे अणू असतील रेणूमध्ये तर काय काय म्हणतो त्याला आपण? सांगितले रेणू. आपण रेणू. रेणू तयार रेणू. होतो. रेणू तयार होतो आणि त्या त्या पदार्थाला आपण काय म्हणतो? मूलद्रव्य. काय म्हणतो आपण? मूलद्रव्य. पाहिलं आपण. म्हणजे एकाच प्रकारचे अणू असतील तर मूलद्रव्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे अणू असतील तर संयुग. फरक लक्षात ठेवा दोघांमध्ये. लक्षात, एकाच प्रकारचे अणू असतील तर मूलद्रव्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे अणू असतील तर त्याला म्हणायचं संयुग. बघा आता आपण हे संयुग आहे या संयुगामध्ये आपण उदाहरण पाहिलं होतं की पाण्यामध्ये 2 अणू हायड्रोजनचे असतात आणि अणू एकच असतो. ऑक्सिजनचा अणू एकच असतो. बघा पुन्हा एकदा आपण ते उदाहरण पाहतोय. हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू, यांच्यापासून तयार होतो H2O. काय तयार होतो? H2O म्हणजे पाण्याचा रेणू. बघा पुन्हा उदाहरण लक्षात ठेवण्यासाठी घेतलेले आपण. म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू यांच्यापासून पाण्याचा एक रेणू तयार होतो. त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असतो. चला आता आपण अशा प्रकारे या ठिकाणी पाण्याचे अणू हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो हे पाहिलं. पण एक गंमत बघा त्याच्यामध्ये. हायड्रोजन हा घटक आहे, ऑक्सिजन घटक आहे. पण हायड्रोजन कसा आहे? ज्वलनशील आहे. म्हणजे काय? स्वतः जळतो. हायड्रोजन ज्वलनशील आहे म्हणजे तो स्वतः जळतो. गंमत बघा. आणि ऑक्सिजन काय करतो? ज्वलनास मदत करतो. म्हणजे एखादा पदार्थ जळत असेल, लाकूड जळत असेल तर लाकूड जळण्यासाठी त्याच्या ज्वलनासाठी ऑक्सिजन मदत करतो. ऑक्सिजन नसेल तर लाकूड जळणार नाही. बघा पाण्यामध्ये 2 घटक आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन काय करतो? स्वतः जळतो आणि ऑक्सिजन काय करतो? ज्वलनास मदत करतो. पण या दोघांपासून पाणी तयार होतं. मग पाणी काय करेल? मदत करेल का ज्वलनासाठी? मग काय करेल तो? हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून पाणी तयार होतं आपण पाहिलं. पण पाणी जर आपण त्या जळणाऱ्या लाकडावर टाकलं तर जोरात लाकूड पेटेल का? आता काही तर सांगितलेले ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, हायड्रोजन स्वतः जळतो. मग काय होईल? पाणी टाकलं तर लाकडं जळणाऱ्या लाकडावर पाणी टाकलं काय होईल? पाणी टाकल्याबरोबर आग विझते. बघा गंमत त्याची. हायड्रोजन स्वतः जळतो, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. हे दोन्ही घटक आहेत आग पेटण्यासाठी किंवा लाकूड जळण्यासाठी. पण इथं मात्र या दोघांपासून जे मूलद्रव्य तयार होणारा संयोग आहे, या दोन्ही मूलद्रव्य तयार होणारा संयोग आहे ते पाणी, ते मात्र आग विझवतं. याचा अर्थ या दोघांपासून तयार होणाऱ्या संयोगाचा गुणधर्म हे वेगळे आहे. हायड्रोजनचे गुणधर्म वेगळा, ऑक्सिजनचा गुणधर्म वेगळा आणि त्यांच्यापेक्षा तिसऱ्या प्रकारचा वेगळा गुणधर्म पाण्यामध्ये आढळतो. म्हणजे दोघांचे गुणधर्म याच्यामध्ये आढळत नाही. म्हणजेच थोडक्यात संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटकाच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. लक्षात ठेवा. वेगळ्या गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार होतो आणि म्हणून त्याला आपण संयुग म्हणतो. लक्षात आलं? आता आपण हे जे संयुग आहे या संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्यापेक्षा वेगळे असतात. आपण जस्ट पाहिलं. चला तर त्या संयुगाची रेणू जी आहे त्याचे सूत्र कोणकोणते आहे, कशी देण्यात येतात ते आपण पाहणार आहोत. तर संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि अणूंची संख्या यांच्या साहाय्याने संयुगाचे लेखन केले जाते. त्याला आपण रेणूसूत्र म्हणतात. काय म्हणतात? रेणूसूत्र. उदाहरणार्थ पाण्याचा रेणू आहे, त्याचा रेणूसूत्र आहे H2O. कार्बन डायऑक्साईडच्या रेणूसूत्र आहे CO2 म्हणजे कार्बनचा 1 अणू, ऑक्सिजनचे 2 अणू. नायट्रोजन डायऑक्साईडचा रेणू आहे, त्याचा रेणूसूत्र आहे NO2 म्हणजे
नायट्रोनचा 1 आणि ऑक्सिजनचे 2. नंतर सोडियम क्लोराईड, त्याला आपण मीठ म्हणतो, मीठ. आणि या मिठाचं रेणूसूत्र आहे NaCl. सोडियम क्लोराईड म्हणतो आपण. म्हणजे सोडियमचा 1 अणू आणि क्लोरीनचा 1 अणू. नंतर NH3 अमोनिया. NH3 म्हणजे अमोनिया. अमोनियाचं रेणूचं सूत्र आहे NH3. नायट्रोजनचा 1 अणू, हायड्रोजनचे 3 अणू. नंतर HCl हायड्रोक्लोरिक आम्ल. मला माहिती आहे हायड्रोक्लोरिक आम्ल, नाव ऐकलेलं आहे, पाहिलं पण असेल, बऱ्याच मुलांनी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग पण केला असेल. आणि या HCl चा रेणूसूत्र आहे हायड्रोक्लोरिक आम्लासाठी. आणि H हायड्रोजन 1 आहे, क्लोरीन 1 आहे. सल्फ्युरिक ऍसिड हे अतिशय उपयुक्त असतात आपल्या वेगवेगळ्या रासायनिक कंपनीमध्ये. त्यामध्ये हायड्रोजनचे 2 असतात, सल्फरचा 1 अणू असतो आणि ऑक्सिजनचे 4 अणू असतात. असे या 7 अणूंपासून एक सल्फ्युरिक आम्लाचा रेणू तयार होतो. आणि या रेणूसूत्रावरून आपल्याला त्या रेणूमध्ये कोणकोणते घटक किती संख्येने आहेत हे आपल्याला कळतं. त्याच्यावरून त्या रेणूचं वजन किती आहे, म्हणजे वस्तुमान किती आहे ते काढता येतं. रेणूमध्ये अणुसंख्या किती आहे ते काढता येते, प्रमाण किती आहे ते काढता येतं. ते आपण पुढे नंतर पुढे जसं पुढे शिकत जाल वर्गामध्ये तसं तुम्हाला समजेलच. चला तर आपण आता या ठिकाणी आपण हे जे अनेक संयुग आहे त्याची काही संयुग तुम्हाला इथं पाहायला दिलेली आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. पाणी, पाण्यासाठी मूलद्रव्य 2 आहेत, H आणि O. त्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू असतात, ऑक्सिजनचा 1, H2O. मीठ, त्यामध्ये 2 घटक असतात, Na सोडियम आणि क्लोरीन. त्यामध्ये Na चे 1 असतो, क्लोरीनचा 1 असतो, NaCl. तुरटीसाठी घटक आहेत पोटॅशियम, सल्फर, ॲल्युमिनियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. त्यांची संख्या दिलेली आहे. पोटॅशियमचे 2 अणू, सल्फरचे 4, ॲल्युमिनियमचे 2, ऑक्सिजनचे 40 आणि हायड्रोजनचे 48. असे एकूण अणूंची संख्या असते. आणि रेणूसूत्र किती मोठे पहा. K2SO4 वाचताना आपण कसं बनायचं बघा. K2SO4 Al2 SO4 थ्राइस. SO4 चे 3 रेणू असतात आणि 24 H2O 24 H2O असतात. म्हणजे पाण्याचे रेणू त्यामध्ये आहेत, 24 रेणू असतात. एका तुरटीच्या रेणूमध्ये पाण्याची 24 रेणू असतात. त्यामुळे तुरटी जर आपण गरम केली तर वितळते, पाण्यामध्ये ती विरघळते आणि पाण्याची वाफ होते आणि त्याचं संयुग तयार होतं. नंतर त्याचे घटक मूलद्रव्य बाजूला होतात, वेगळे होतात. नंतर मोरचूद, मोरचूद मध्ये कॉपर, सल्फर आणि ऑक्सिजन हे घटक असतात. त्याचं आणि संख्या कोणती आहे, Cu म्हणजे कॉपरची 1, सल्फरचा 1, ऑक्सिजनचे 4 असे अणूंची संख्या असते. आणि त्याला आपण कॉपर सल्फेट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, कॉपर सल्फेट. विज्ञानातलं नाव आहे ते, वैज्ञानिक नाव. मोरचूदला कॉपर सल्फेट म्हणतात. आणि त्यामध्ये पाण्याचे 5 रेणू आहेत बघा, पाण्याचे 5 रेणू असतात. नवसागर, N नायट्रोजन, हायड्रोजन, क्लोरीन. नायट्रोजनचा 1 असतो, हायड्रोजनचे 4 असतात आणि क्लोरीनचा 1 असतो. आणि त्यालाच अमोनियम क्लोराईड असं म्हणतात. नवसागराला काय म्हणतात विज्ञानमध्ये, अमोनियम क्लोराईड. शास्त्रीय नाव आहे त्याचं, अमोनियम क्लोराईड. आपण घरी खाण्याचा सोडा वापरतो स्वयंपाकामध्ये, तुम्हाला माहितीच आहे. त्यामध्ये घटक कोणते असतात बघा, सोडियम, हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन. हे 4 घटक असतात. सोडियमचा 1 त्यामध्ये 1 अणू असतो, हायड्रोजनचा 1 असतो, कार्बनचा 1, ऑक्सिजनचे 3. आणि त्यापासून सोडियम H आहे ना, म्हणून सोडियम बायकार्बोनेट असं म्हणतात. त्याला विज्ञानात नाव काय आहे, सोडियम बायकार्बोनेट. बघा, खाण्याचा सोडा आपण व्यवहारामध्ये म्हणतो, पण त्याचं विज्ञानामध्ये नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. पुढे धुण्याचा सोडा, आपण कपडे धुण्यासाठी वापरतो. आपण सध्या वापरत नाही, आपण साबण वापरतो, डिटर्जंट वापरतो, पण कपडे धुण्याचा सोडाचा वापरला जातो. त्यामध्ये 3 घटक आहेत, सोडियम, कार्बन आणि ऑक्सिजन. त्यामध्ये सोडियमचे 2 अणू असतात, कार्बनचा 1, ऑक्सिजनचे 3. अशा प्रकारे सोडियम कार्बोनेट हे संयुग तयार होतं आणि त्याला आपण विज्ञानामध्ये धुण्याचा सोडा असं म्हणतो. अशा प्रकारे ही वेगवेगळ्या प्रकारची संयुग आपण पाहिलेली आहे. आता ही जी संयुग आहे ती संयुग पाहताना आपल्या लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रकारच्या अणूंचे एकत्र रासायनिक क्रिया होते आणि त्यांच्यापासून संयुग तयार होतं.
मग मिश्रण म्हणजे काय बरं? थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. तर मला सांगा बघू, हे तुम्ही कधी खाल्लेलं आहे का? हो सर. हो, हो सर. खूप वेगवेगळे त्यामध्ये हो सर. मिक्स केलेलं आहे. आता मला सांगायचं की तुम्हाला दिलं आणि ह्यातले वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे घटकाचे वेगळे करायचे, कसे करता येईल बरं? सांगू शकाल? सर एकाच कलरचे काय करता येईल? मला हे दुसरे वेगळे करायचं आहे, मला नको आहे सगळं मिक्स केलेलं. एकाने सांगा कसं करायचं, सांगू शकाल? सर एकाच रंगाचे कलर आहे ना, ते वेगवेगळे करून घ्यायचे. कसे करायचे? काय करायला लागेल त्याला? कसे सर करणार? सगळीकडे कलर वेगळे ते कसे करणार? हलवू शकतो. फरची पहिल्यांदा ते आपण बडीशेप बडीशेप आहे हे, बरोबर. वेगवेगळ्या प्रकार त्यामध्ये आहे, बरेच काही त्यामध्ये ठेवले. आपण मुखशुद्धीसाठी वापरतो उजळल्यानंतर, बरोबर आहे. मग जेम्स नाहीये, बडीशेप बडीशेप आहे ते. आपण हे जे घटक आहेत ते घटक आपण वेगळ्यासाठी आपण निवडतो, एक एक उचलून बाजूला ठेवतो, बरोबर ना? मग आता इथं काय करायचं, काय करायचं बघा, काय काय मिक्स केलंय बघा. इथे काय काय केलेलं आहे? काकडी आहे, टोमॅटो आहे, टोमॅटो आणि काकडी. टोमॅटो आणि काकडी बारीक बारीक केले आहे. ओके. आता तुम्ही हे खाल्लं असेल ना? हो. आता हे मी एकत्र मिक्स केलेलं आहे. मग त्यांची टोमॅटो काकडी यांची चव बदलली ना आता, का नाही बदलली? बदलली असेल का ती चव? काकडीची तुम्ही त्यातला एक तुकडा काकडीचा काढून खाल्ला तर वेगळी लागेल का तुम्हाला चव त्याची? नाही. म्हणजे काकडी चव बदलली नाही, रंग बदलला त्याचा, काकडीचा रंग बदलला. हिरवा रंग काकडीचा होता, तो आता बदलला का? नाही. नाही बदलला. आता टोमॅटो घेतला आपण, टोमॅटोचा एक तुकडा काढला आणि तोंडात टाकला, चव बदलली का त्याची? नाही बदलली. आणि आपण रंग सुद्धा बदलला नाही, याचा अर्थ काकडी टोमॅटोचे तुकडे करून एकत्र मिसळले तरी सुद्धा त्यांच्या रंगामध्ये चवीमध्ये बदल झाला नाही. याचा अर्थ नवीन पदार्थ तयार झाला का? नवीन पदार्थ तयार झाला नाही, फक्त ते एकत्र मिसळले. म्हणजे त्याचा अर्थ या मिसळलेल्या घटकामध्ये घटक जे आहे ते घटक मिसळले तरी त्याची चव रंग बदलला नाही, म्हणजे त्याचे गुणधर्म बदलले नाही. आणि म्हणून याला आपण मिश्रणे म्हणायचं. काय म्हणायचं? मिश्रणे. मग अशी मिश्रणे आपण घेतली तर घटक आपण वेगवेगळे काढू शकतो साध्या सोप्या पद्धतीनं. मग सांगू शकाल आणि कसं काढायचं? बाजूला तुम्हाला सांगितले, चला ही काकडी बाजूला काढा, टोमॅटो बाजूला काढा, कसं काढणार? काय करावं लागेल सांगा? कोण सांगेल? टोमॅटो काढायचे. उचलून बाजूला काढायचे, निवडायचे. त्याला आपण काय म्हणायचं? निवड. बरोबर ना? ओके. बघा इथं एका गोणीमध्ये तांदूळ आहे, स्वच्छ तांदूळ आहेत ना? स्वच्छ आहेत का? त्यामध्ये बरंच काही कचरा त्यामध्ये बरंच काही मिक्स आहे. याचा अर्थ या तांदळामध्ये, बरोबर, या तांदळामध्ये जे दुसरे घटक मिक्स झालेले आहेत, नको ते घटक, अनावश्यक घटक आहेत, आणि हे अनावश्यक घटक आपल्याला बाजूला काढायचे आहेत. मग तुम्ही काय कराल? निवडणे. करेक्ट. निवडणार ते, बरोबर. निवडणारे ते सगळे घटक खडे असतील, आणखी कचरा असेल, पाखडण्याच्या साह्यानं, उपण्याच्या साह्यानं कचरा बाजूला काढू वगैरे वगैरे. बरोबर की नाही? आपण मागच्या वेळी शिकलो या पद्धती, सगळ्या सोप्या पद्धती. या सोप्या पद्धतीने आपण यातले घटक वेगळे काढू. हे एकत्र केलं तरी सुद्धा तांदळाची चव मात्र बदलली नाही, रंग सुद्धा तसाच आहे, बरोबर ना? म्हणून हे मिश्रण तयार झालं. इथं बघा काही चुकून डाळ आणि तांदूळ मिक्स झालेले आहे. मग आता बसला तुमचा मित्र वर्गातला बसला आणि मग मी काम दिलं तर डाळ आणि तांदूळ मिक्स केलेले आहेत, तर ते मला वेगळे करून, मग तो काय करतोय आता? डाळ बाजूला काढून घेतोय.
निवडतोय, बरोबर, निवडून तो बाजूला घेतोय, बरोबर ना. म्हणजे त्याचा अर्थ जे दोन घटक त्या दोनपेक्षा अधिक घटक एकत्र मिसळले, त्याचे गुणधर्म बदलले नाही, त्याची चव बदलली नाही, कोणताच गुणधर्म बदल नाही, नवीन पदार्थ तयार झाला नाही, ते तसेच एकत्र राहिलेले आहेत आणि त्याला आपण मिश्रण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? मिश्रणे. इथे काय तयार करतात बघा? चाय. चहा. चहा काय करतायत? चहा चवीला कसा असतो माहितीये? चव काय असते चहाची? कोण सांगे? गोड. अगदी बरोबर, गोड चव आहे. आता ही गोड चव आहे ती कोणामुळे आली माहितीये तुम्हाला? त्यात घटक कोणकोणते असतात? साखरेमुळे. अगदी बरोबर, साखरेमुळेच चहाला गोड चव आलेली आहे. म्हणजे साखरेची चव बदलली का? कडू झाली साखर ती? नाही, ती गोडच राहिली, म्हणून आपला चहा गोड लागलेला आहे. त्यामध्ये आपण तांबूस रंग तयार झालेला आहे. कशामुळे तयार झालेला आहे? कोणता घटक त्यामध्ये टाकला होता आपण? तांबूस. तांबूस रंग टाकलेला आहे. कशामुळे रंग आलाय हा माहितीये? तो पण त्याची जाते बघा वेगळी. बरोबर, चाय पत्तीमुळं. अगदी बरोबर, चहा पावडर. त्याच्यामुळे कलर येतो. हो, म्हणजे त्याची चवही बदलते. म्हणजे ही चव आहे किंवा त्याचा रंग आहे तो चायपत्तीमुळे आलेला आहे. म्हणजे चायपत्तीचा रंग चव बदलली का? आपण जसे द्रवरूप आहे, म्हणजे पाणी त्यात आहे. थोडस पांढरं रंगाचं थोडस दाखवलेलं आहे. ब्लॅक टी असतो तो बघा तुम्हाला कळतो, पण दूध टाकलं की लगेच तो रंग बदलतो, म्हणजे दुधाचा रंग त्याला येतो. याचा अर्थ दूध, पाणी, चायपत्ती म्हणजे त्याला चहा पावडर म्हणतो, आणि साखर हे एकत्र मिसळलेले आहेत, पण त्यांचे गुणधर्म बदललेले नाही. म्हणजे चहा सुद्धा एक मिश्रण आहे. लक्षात ठेवा, चहा सुद्धा मिश्रण आहे, पण एकजीव झालेले आहे. ते एकजीव झाले, त्याच्या रासायनिक क्रिया नाही झाली, नवीन संयुग नाही तयार झालं, तर त्यांच्यामध्ये एकजीव होऊन एक मिश्रण तयार झालं आहे. त्याला एक समांगी मिश्रण असं म्हणतात. ते नंतर तुम्हाला पुढच्या वर्गात गेल्यावर पाहायचं आहे. इथे बघा भाज्या ठेवले आहेत, वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. या वस्तू मला वेगवेगळ्या करायच्या आहेत. मम्मीने सांगितलं चला हे बाजारात आणले सगळं वेगवेगळं करून ठेवा. मग तुम्ही काय कराल? चाय पावडर. हा, तुम्ही काय कराल मग? वेगवेगळ्या वस्तू पिशवीत भरून ठेवायच्या. तुम्ही काय कराल मग? वेचून घ्याल, निवडणार आणि ते बाजूला काढून ठेवणार, बरोबर ना. इथे सुद्धा गोळ्या आहेत, काही तापाच्या गोळ्या आहेत, काही सर्दीच्या गोळ्या आहेत, काही आपण वेगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत. एकाच प्रकारच्या गोळ्या वेगळ्या काढायच्या आपल्याला, निवडण्याची क्रिया आपण करणार आहोत. फळं ठेवली बघा, एकाच रंगाची फळं एका बाजूला काढायची आहेत, निवडावे लागेल आपल्याला. काय करावं लागेल? निवडावं लागेल, बरोबर ना. याचा अर्थ काही द्रव्य दोन किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात, त्याला आपण काय म्हटलेलं आहे? मिश्रणे. काय म्हटलेलं आहे? मिश्रणे. म्हणजे आता आपण सगळी उदाहरणं पाहिली ना, ही सगळी मिश्रणाचे आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गुणधर्म बदलले नाहीत. आणि या मिश्रणाला आपण इंग्लिशमध्ये मिक्सचर असं म्हणतो. काय म्हणतो आपण? मिक्सचर, मिश्रण. उदाहरणार्थ सरबत, लेमन ज्यूस म्हणतो आपण. पहा, मगाशी चहा करताना एक सगळं मिश्रण, सगळे घटक एकत्र एकजीव झाले होते, तसं लेमन मध्ये सुद्धा घटक आपले एकजीव झालेले आहेत. कोण सांगेल लेमन ज्यूस मध्ये कोणकोणते घटक असतात? घरी आपण लेमन ज्यूस बनवला, लिंबू सरबत, तर त्यामध्ये काय काय मिक्स करतो आपण? साखर, सांगा. मीठ, साखर, करेक्ट. आणखी पाणी, थोडस चिमूटभर मीठ, पाणी आणि लिंबू. लिंबूचा ज्यूस म्हणजे रस, हे एकत्र करतो आणि एकजीव मिश्रण तयार होतं. हे मिश्रण आहे. लक्षात, त्यापासून रासायनिक क्रिया नाही झाली, नवीन पदार्थ तयार झालेला नाही, तर मिश्रण आहे. आणि त्या सगळ्यांची चव वेगळी असते, पण एकत्र आपण पिताना सगळ्यांचं एकदा आपल्याला कळते, आंबट गोड आपल्याला ते कळते. आणि दुसरं एक चहाचं उदाहरण आपण पाहिलं बघा, हे सुद्धा एक काय आहे? ब्लॅक टी दाखवलेलं आहे. यामध्ये सुद्धा घटक एकत्र एकजीव झालेले आहेत आणि असं हे मिश्रण आपण नेहमी वापरतो. आता इथं पहा, दुसरं मीठ, पाणी, खारट. या ठिकाणी एका ग्लास मध्ये बघा काय केलेलं आहे? लेमन ज्यूस घरी बनवलंय आपण. या लेमन ज्यूस मध्ये मीठ, साखर, पाणी, ज्यूस, लेमन ज्यूस म्हणजे सरबत. अगदी बरोबर, लेमन ज्यूस म्हणजे सरबत. हा, लिंबाचा रस, लिंबू सरबत.
या लिंबाच्या सरबतामध्ये आपल्याला हे सगळे घटक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची चव मात्र बदलत नाही, तशीच असते. मीठ आणि पाणी एकत्र केलं, पाणी मीठ वेगळं पाणी जलजीरा आणि दिसतं लिंबू आपल्याला, मीठ आणि पाणी वेगळं दिसतं का? नाही, एकजीव मिश्रण तयार झालेलं आहे. नाही. आणि अशा प्रकारचं जे आहे मीठ आणि पाणी एकत्र तयार झालेलं एकजीव असं मिश्रण तयार झालेलं आहे. मिठाचं पाणी असं म्हणतात आपण, त्यामुळे आपण मिठाचं पाणी. आणखी उदाहरण बघा, हे काय दाखवलेलं आहे इथं? अचार, लोणचे करेक्ट. नंतर इथे आंब्याचा तयार केलेला आहे बघा, काय म्हणतो आपण त्याला, लोणचे आहे. इथे खूप प्रकारचं लोणचं आहे. आणखी आंब्यापासून गोड वाटकीस तयार करतात आणि त्यापासून बनवतात. काय बनवतात? आपल्याला आंबे खायला मिळत नाहीत म्हणून आपण असे हे मिश्रण तयार करून ठेवतो. याच्यामध्ये ना साखर आणि याच्यामध्ये मीठ जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि त्यामुळे ते पदार्थ खराब होत नाही, कारण परिरक्षक म्हणून त्याचा उपयोग होतो. आपण मागे पाहिलेलं आहे की कोणतेही पदार्थ खराब होऊ नये म्हणून परिरक्षकाचा वापर करतात, म्हणजे ते पदार्थ टिकून राहतात. म्हणजे यामध्ये साखर वापरला जाते, याच्यामध्ये साखर वापरला जाते, याच्यामध्ये मीठ वापरलं जातं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे मिश्रणाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. आपण घरामध्ये नेहमी वापरतो, बरोबर ना. आता अशा प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे जे मिश्रणाचे उदाहरण आहे त्यापैकी एक आणखी उदाहरण दिलेलं आहे बघा. धुवा, फॅक्टरी मधून धुवा निघते. फॅक्टरी मधून काय बाहेर पडतोय? धुवा सोडते. धूर. आणि हा धूर हवेमध्ये मिसळतोय. हवा सुद्धा एक मिश्रण आहे आणि त्यामध्ये आणखी मिसळलेला आहे धूर. त्यामध्ये धुरामध्ये अनेक प्रकारचे वायू, विषारी वायू सुद्धा असतात. कार्बन डायऑक्साईड असतो, कार्बन मोनॉक्साईड असतो, बऱ्याच वेळा अमोनिया सुद्धा असतो, नायट्रोजन डायऑक्साईड असतो. असे अनेक विषारी वायू असतात आणि त्यामुळे हवा प्रदूषित होते. आणि हवा दूषित होण्याचं कारण हे आहे, म्हणजे हवा सुद्धा एक मिश्रण आहे, त्यामध्ये आणखी घटक त्यामध्ये मिसळले जातात. आणि अशा प्रकारे आपल्याला हे हवेचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. आता ही अनेक वेगवेगळ्या प्रकारची मिश्रण आहेत. ही मिश्रण केली, आता काही ही जी मिश्रण आहे त्याचे घटक वेगळे करता येतात आपल्याला. मग काही पद्धती आपण बघणार आहोत. बघा इथं तुम्हाला या ठिकाणी प्रयोगाने एक घटक वेगळे कसं करायचं, पाणी आणि वाळू चुकून आपल्याकडून एकत्र झालं, ते वेगळं करायचंय. मीठ आणि वाळू एकत्र केली तर काय करायचं, कसं करायचं, त्याच्या संबंधी आपण माहिती बघणार आहोत. थोडस व्हिडिओ बघा, सगळ्यांनी लक्ष द्या, तुम्हाला कळेल. पहिलं आपण काय करणार आहोत बघा, मीठ घेतलं, त्याच्यामध्ये काय मिसळली, माती घेतली, मिक्स केली. आता वेगळे करायचे आपल्याला. त्यासाठी आपण काय घेतला पहा, गाळण कागद घेतला. गाळण कागद एका काचेच्या नळसाळ्यामध्ये ठेवला आणि ते स्टँड वरती अडकवलं. आणि छोटं चंचू पात्र ठेवलेलं आहे पहा. आणि गढूळ पाणी, मिठाचं पाणी त्यातून गाळून घेतलंय. कोणती क्रिया करतायत आता, गाळणे. कोणती क्रिया करतायत, गाळणे क्रिया करतायत. आणि आपण जर पाहिलं तर खाली जे पाणी जमा होतं ते बघा स्वच्छ पाणी तयार झालेलं आहे का बघा, अगदी स्वच्छ पाणी पूर्वीसारखं दिसतंय. मग त्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, माती दिसते जमा झाली, म्हणजे माती वेगळी झाली. आता मीठ वेगळं करायचंय, तर मीठ वेगळं कसं करायचं, तर ते उकळायचं. काय करायचं, उकळायचं. उकळलं काय होईल सांगू शकाल का? उकळल्यानंतर त्यामध्ये काय कमी निघून जाईल, बघा मीठ आहे, मिठाचं पाणी गरम केलं, उकळल्यानंतर त्यातलं पाण्याची वाफ होते आणि शिल्लक काय राहतं, मीठ. बाबा मीठ शिल्लक राहिलं. म्हणजे माती आणि मीठ आपल्याला या पद्धतीने वेगळं करता येतं. वाळू आणि मीठ हे सुद्धा असं या पद्धतीने वेगळे करता येते. साखर आणि माती असेल किंवा वाळू असेल ती सुद्धा आपल्याला याच पद्धतीने वेगळी करता येते. फक्त साखरेला जास्त वेळ गरम करून चालणार नाही, कारण तुम्हाला माहिती काय झालं होतं मागच्या प्रयोगाच्या वेळेला, काळी झाली होती. पण मिठाच्या वेळेला आपल्याला किती गरम केलं तरी, सुकेपर्यंत गरम केलं तरी चालेल, त्याचा प्रश्न येत नाही. अशा प्रकारे या प्रयोगात आपल्याला
दोन मिश्रणातील घटक कोणत्याही मिश्रणातील घटक या पद्धतीनं गाळणे उकळणे या पद्धतीनं आपल्याला वेळ करता येतात. तर उकळण्याला बाष्पीभवन होतं, बाष्पीभवन वाफ होते या निघून जातं, बरोबर की नाही. आणखी एक प्रयोग बघूया. या ठिकाणी आपल्याला हे जे आपल्या घरी करताना सुद्धा काळजी घ्या. बघा काय केलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, म्हणजे कसे घटक मिक्स करतात बघा. एक घटक झाला दूध, दुसरा घटक कोणता आहे, पाणी. मम्मी ते चालले. चहा पावडर किंवा कॉफी. तिसरा घटक कोणता आहे, चहा कॉफी किंवा पावडर, चहा पावडर किंवा कॉफी टाकलेली आहे. आणि त्यापासून एक चौथा घटक आहे साखर. आणि उकळून एकजीव असं मिश्रण तयार झालेलं आहे. काय तयार झालेलं आहे, एकजीव मिश्रण तयार झालेलं आहे. मम्मी अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे एकजीव मिश्रण आपल्याला इथं पाहायला मिळतं. आता याची चव आपण पाहिली मगाशी. पाण्याची साखरेची चव बदलत नाही, चहा पावडर किंवा कॉफीची चव बदलत नाही, आणि आपला दुधाचा रंग आहे तो तसा राहतो, तो तिथे राहते, त्यामध्ये बदल होत नाही. म्हणून चहा सुद्धा एक मिश्रण आहे. आता अशा प्रकारे आपण या मिश्रणाच्या मध्ये माहिती पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मिश्रण वेगळ्या प्रकारचे आहे. याची पूर्ण माहिती मला पुढच्या वर्गात आहेच. फक्त लक्षात ठेवा, घन पदार्थ असेल म्हणजे स्थायू पदार्थ, म्हणजे स्थायू आणि स्थायू, स्थायू आणि स्थायू एकत्र करून आपण मिश्रण तयार करू शकतो. जसं आपण मगाशी भाज्या कोथिंबीर किंवा मसाले एकत्र करतो, किंवा आपण कोशिंबीर बनवली होती, काकडी टोमॅटो, हे सुद्धा घनमध्ये घन म्हणजे स्थायूमध्ये स्थायू मिसळले होते. इथे स्थायूमध्ये द्रव मिसळला जातो, साखर आणि पाणी एकत्र केला जातो. स्थायूमध्ये वायू मिसळला जातो, एकत्र मिश्रण तयार होतं. द्रव मध्ये द्रव आणि दोन द्रव एकत्र करून सुद्धा मिश्रण तयार होतं. द्रव मध्ये वायू मिसळला जातो आणि त्यापासून मिश्रण तयार होतं. वायूमध्ये स्थायू पदार्थ, घन म्हणजे स्थायू पदार्थ मिसळून सुद्धा मिश्रण तयार होतं. वायूमध्ये द्रव मिसळून सुद्धा मिश्रण तयार होतं आणि वायूमध्ये वायू मिसळून तयार होतं. म्हणजे हवेचं मिश्रण तुम्हाला माहितीच आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन सगळे वायू एकत्र मिसळतात आणि त्यापासून मिश्रण तयार होतं. हे मिश्रणाची आणखी माहिती तुम्हाला पुढे नंतर पाहिजेच आहे. आपण पुढे फक्त पाहूया. आता हे जे मिश्रण आहे, या मिश्रणासंबंधी आपण पाहिलं की तांदळामध्ये खडे मिसळलेले आहेत. खडे मिसळणे म्हणजे चांगली गोष्ट आहे का, फायद्याची आहे आपल्या, नाही. तर त्यामुळे आपल्याला त्रास होतो, अपाय नुकसान होतं. त्रास होण्यापेक्षा नुकसान होतं. काय नुकसान होतं बरं, खडे मिसळले की वजन वाढतं, म्हणजे थोडे तांदूळ आपल्याला कमी मिळतात, बरोबर ना. किंवा अन्नामध्ये वेगळ्या प्रकारचे बाजारातून आता आपण पाहिलं हे रंग मिसळले जातात, त्यामुळे आपल्याला खूप छान दिसतं. तुम्ही बाहेर जाता जाता शाळेतून घरी जाताना सुद्धा सरबत पिता, त्यामुळे सुद्धा बघा बरेच रंग मिसळलेले असतात किंवा पावडर टाकली जाते गोड लागण्यासाठी. अशा वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी अपायकारक पदार्थ त्यामध्ये मिसळले की तो पदार्थ आपल्याला त्रासदायक होतो, आरोग्या दृष्टीने त्रासदायक होतो. आणि असे अपायकारक पदार्थ मिसळणे यालाच भेसळ असं म्हणतो. त्यामुळे आपण त्याला भेसळ म्हणजे आपल्या दैनंदिन खाद्यपदार्थामध्ये अनावश्यक पदार्थ मिसळतात आणि यालाच आपण भेसळ म्हणतो. आणि आता जास्त फायदा मिळवण्यासाठी खूप लोक या पदार्थामध्ये भेसळ करतात, अन्न पदार्थामध्ये भेसळ करतात. आणि अशी भेसळ केल्यामुळं आपण आजारी पडतो, आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो, आपल्याला अपाय होतो. मग अशी भेसळ कशी होते बरं, त्याची काही उदाहरण बघूया, पटपट बघूया आपण. उदाहरण तिखट. तुम्ही विकत बाजारातून तिखट आणता, बरेच लोक घरी बनवतात, घरी बनवणं अतिशय चांगलं, पण तिखट विकत आणलं तर त्या तिखट आहे त्याच्यामध्ये बारीक मिठाची पावडर मिसळली जाते आणि त्याचा रंग अतिशय चांगला दिसावा म्हणून कृत्रिम रंग मिसळतात, लाल गुंद दिसावा, लाल भडक दिसावा म्हणून कृत्रिम रंग मिसळतात. मग अशावर आपण कसं ओळखायचं बरं, त्यात मिसळलं आहे का पावडर, मिठाची पावडर किंवा कृत्रिम रंग मिसळ आहे का. थोडंच तिखट चमचाभर घ्यायचं, पाण्यावर टाकून ठेवायचं. तुम्ही जर थोड्या वेळाने बघितलं तर वरच्या बाजूला शुद्ध तिखट असेल तर तरंगे,
आणि पावडर असेल मिठाची पावडर तर ती जड असते त्यामुळे तळाला जाऊन बसेल. म्हणजे अशुद्ध तिखट असेल तर ती मिठाची पावडर तळाला जाऊन बसेल. आणि कृत्रिम रंग मिसळ असेल तर त्या पाण्याचा रंग बदलतो. याचा अर्थ रंग बदलला म्हणजे त्या तिखटामध्ये भेसळ झालेली आहे. लक्षात. आणखी एक उदाहरण बघूया. हळद. आपण हळद विकत आणतो बरोबर नाही. तर त्या हळदीचा रंग पिवळा व्हावा म्हणून मेटानिल येलो नावाचा रसायन मिसळतात. मेथिलीन येलो. मग अशा वेळेला आपण काय करायचं तर आपण हळद घ्यायची त्याच्यामध्ये थोडस 2 थेंब हायड्रोक्लोरिक आम्ल आणि 2 थेंब पाण्याचे थेंब टाकायचे. जर हायड्रोक्लोरिक आम्लामुळे पाण्याचं त्या हळदीचा रंग गुलाबी किंवा जांभळा झाला तर त्यामध्ये भेसळ आहे असं म्हणायचं. जर झाला नाही तर याचा अर्थ हळद चांगली आहे, शुद्ध आहे असं म्हणू आपण. आणखी उदाहरण पहा. दालचिनी मसाल्यामध्ये वापरतात. दालचिनीमध्ये दालचिनी साल वापरतात घेतो आपण मसाल्यामध्ये. पण त्यामध्ये पेरूची साल मिसळतात रंग टाकून. रंगामध्ये बुडवून रंग बदलून पेरूची साल मिसळतात आणि आपल्याला ती विकली जाते. दालचिनी खूप महाग आहे आणि म्हणून भेसळ केला ते फायदा मिळवतात. मग अशा आपण काय करायचं दालचिनी याची हातामध्ये रगडायची. जर त्याचा रंग छान दिसला तर त्यामध्ये भेसळ नाही. नाहीतर काय होईल रंग दिसत नसेल काळपट दिसायला लागला पेरूच्या सालीचा तर मात्र ती भेसळयुक्त दालचिनी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणखी एक उदाहरण आपण घेऊया. उदाहरणार्थ काळी मिरी. घरी असते आपल्या काळी मिरी पहा बघू. तर काळी मिरीचं निरीक्षण केलं तर त्यामध्ये पपईच्या बिया त्याला काळा रंग देतात आणि मिसळतात. आपण जर ती काळी मिरी पाण्यात टाकली तर ती पाण्यात तरंगते. तरंगली तर याचा अर्थ ती पपईच्या बिया आहेत. तरंगणाऱ्या काय आहेत पपईच्या बिया आणि बुडलेल्या आहेत त्या आहेत काळी मिरी. म्हणजे याचा अर्थ शुद्ध असेल तर काळी मिरी पाण्याच्या तळाला जाऊन बसते आणि पपईच्या बिया असतील तर मात्र त्या पाण्यावरती तरंगतात. आपल्याला घरी साधे साधे उपाय करून तपासून पाहता येतं भेसळ झालेली आहे की नाही. आणि असे भेसळयुक्त पदार्थ आपण खाल्ले तर आपल्या शरीरावरती अपाय होतो. हिरवे वाटाणे आपण आणतो बटार म्हणतो आपण त्याला. ते हिरवेगार दिसण्यासाठी मेलाकाइट ग्रीन नावाचं रसायन त्याला लावतात. मग आता हिरवेगार दिसते खूप छान आहे चांगले आहेत म्हणून आपण विकत आणतो पण आपल्याला माहित नसतं की ते भेसळयुक्त आहेत. ओळखायचं कसं तर थोडा वेळ पाण्यात ठेवून द्यायचं ते आणि थोड्या वेळ पाण्यात ठेवलं की पाण्याचा रंग किंचित हिरवा दिसतो. किंचित हिरवा दिसतो याचा अर्थ हिरवट दिसला पाणी दिसलं की याचा अर्थ हिरव्या वाटाण्याला मेलाकाइट ग्रीन नावाचं रसायन लावलेलं आहे. असे रसायन आपल्याला अपाय होतो. काळजी घ्यायची. लक्षात ठेवा आपण वाटाणे भिजत ठेवले की आपल्याला लगेच कळतं की हिरवा रंग जायला आहे भेसळ आहे लगेच ओळखायचं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण काही उदाहरण पाहतोय. तांदूळ आता पाहिलं बघा त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल प्लास्टिक तांदूळ आलेले आहेत आता खूप छान दिसायला आहेत आणि बिर्याणीचे तांदूळ असतात तसे लांबट चमकदार आणि बघितल्याबरोबर झाडशे वाटणारे असे तांदूळ आलेले आहेत. नंतर बटाट्यापासून सुद्धा तांदूळ बनवले जातात अशुद्ध तांदूळ आपण ते म्हणतो. आणि असे असतील तर मात्र आपण असे पदार्थ खाल्ले तर आपल्याला अपाय होतो. आणि प्लास्टिक तांदूळ आपण स्वस्तात मिळतात आपण विकत घेतो आणि खाल्ल्यानंतर मात्र आपल्याला त्रास होतो. म्हणून लक्षात ठेवायचं की शिजवताना मात्र त्याचा वास कसा येतो बघायचा गंध कसा येतो बघायचा. थोडासा वेगळा येतो गंध आणि असा वेगळ्या प्रकारचा गंध आला की हे तांदूळ भेसळयुक्त आहे असं लक्षात येतं. काळजी घ्यायची. आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मिश्रणातील घटक पदार्थ वेगळे कसे करायचे बरं त्याची एक पद्धत आहे. उदाहरणार्थ पहिली पद्धत आहे रवा मीठ लोह कीस यांचे एकत्र मिश्रण असेल तर त्याच्यामध्ये चुंबक फिरवायचा. त्यातला रव्यामध्ये लोह कीस असेल लोखंडाचे कण असतील त्या मिठामध्ये असतील तर चुंबक फिरवला की लोखंडाचे कण चुंबकाला चिकटतात आणि लोखंडाचे कण वेगळे आणि रवा किंवा मीठ असे ते वेगळं करता येतं. ही सोपी पद्धत आहे म्हणजे चुंबकाचा उपयोग करायचा. दुसरी आहे चाळणीने चाळायचं. चाळणीने चाळल्यामुळं घटक वेगळे होतात. मिसळलेले त्यातले घटक वेगळे होतात आणि खाली रवा असेल पीठ असेल ते वेगळं होतं. तिसरी पद्धत आपण आपली मागच्या वर्षी पाहिलेले आहेत
ही पद्धत तुम्हाला माहिती आहे गावाकडे. साखर धान्यातील कचरा असेल तर तो कोणती पद्धत आहे याला म्हणायचं उफणणे. वाऱ्याचा झोत आला की वाऱ्याच्या झोताबरोबर उफणणी करायची. कचरा निघून जातो आणि धान्य खाली शिल्लक राहतं. त्या ठिकाणी उफणण्याच्या पद्धतीनं त्यातून आपल्याला वेगवेगळे घटक करता येतात. आणखी एक पद्धत आहे ती म्हणजे घुसळणे. कशासाठी वापरतात माहितीये तुम्हाला? घुसळण्याची क्रिया कशासाठी करतात? ताक बनवण्यासाठी. दही घ्यायचं, करेक्ट, ताक बनवण्यासाठी. आणि ताक बनवता बनवता वरती तरंगणारा एक पदार्थ तयार होतो. माहितीये तुम्हाला कोणता पदार्थ असतो? लोणी. लोणी. बरोबर की नाही? लोणी. आणि ह्या लोणीपासून तूप बनवतात. म्हणजे दह्यापासून घुसळण्याची क्रिया केली जाते आणि घुसळण्याच्या क्रियेमध्ये आपल्याला अशा प्रकारे ताक बनवता येतं आणि वरती तरंगणारा पदार्थ जो मिळतो तेलकट, त्याला आपण लोणी म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? लोणी. आणि लोणी गरम केलं की तूप तयार होतं. अशा प्रकारे या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या पद्धती आपण पाहत आहोत. समजलं? चहा बनवतोय बघा, कोणती पद्धत सांगू शकाल? चहा बनवण्यासाठी चहा पावडर वेगळी करतो. त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? गाळणे. गाळण्याची क्रिया करतो. बरोबर नाही? गाळण्याची क्रिया करतो आणि चहा पत्ती बाजूला काढतो. म्हणजे ही गाळणी ही क्रिया आहे. आणि तांदूळ, गहू वेगळे करायचे, गव्हातले असलेले वेगवेगळ्या प्रकारचे हे घटक वेगळे करायचे आहेत. मग ही कोणती क्रिया आहे? निवडणे. निवडून आपण बाजूला करतो. मग अशी आपण पाहिलं निवडण्याची क्रिया कशी करतात ती. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण घटक पाहिलेले आहेत, हे पद्धती पाहिलेत. मिश्रातील घटक वेगळ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता आपण पुढच्या तासाला माहिती पाहणार. ही एक क्रिया आहे, त्याला आपण संप्लवन म्हणतो. काय म्हणतो आपण? संप्लवन. म्हणजे दोन घटक स्थायीरूप पदार्थ असतील तर ते वेगळे करण्यासाठी संप्लवन क्रिया करायला लागते. आणि पुढची पद्धत आहे तिला आपण म्हणणार आहोत विलगीकरण. काय म्हणायचं? विलगीकरण. उदाहरणार्थ पाणी आणि रॉकेल एकत्र मिसळत नाही, दोन वेगळे थर तयार होतात. असे एकमेकांमध्ये द्रवरूप पदार्थ न मिसळत नसतील तर या विलगीकरण पद्धतीने आपण वेगळे करता येतात. द्रवरूप पदार्थ एकमेकात मिसळत नसतील तर विलगीकरण पद्धत वापरतात. आपण पुढे पाहणार आहोतच. अशा प्रकारे आपण मिश्रणासंबंधी माहिती पाहिलेली आहे. आता तुमच्यामध्ये गडबड होती, संयोजन म्हणजे काय, मिश्रण म्हणजे काय, स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल. संयोजन म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून संयुग तयार होते. आणि मिश्रण म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थ फक्त एकमेकांमध्ये मिसळतात, रासायनिक क्रिया होत नाही, लक्षात ठेवा, आणि मिश्रण तयार होते. संयुगातील घटक मूलद्रव्याचे प्रमाण निश्चित असं. पाण्यामध्ये 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन असतो. मिश्रणामध्ये मीठ जास्त टाकलं, साखर जास्त टाकली किंवा कमी झाली, किंवा कोशिंबीर मध्ये काकडी कमी टाकली किंवा जास्त टाकली, फरक पडत नाही. म्हणजे प्रमाण निश्चित नसतं. संयुगामध्ये गुणधर्म त्याच्या घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. हायड्रोजनचे गुणधर्म, ऑक्सिजनचे गुणधर्म आणि पाणी गुणधर्म वेगळे आहेत आणि मिश्रणातील घटक मात्र वेगळे आहेत. आता ते मिश्रणातील मूळ घटक पदार्थाच्या गुणधर्मापेक्षा कायम असतात, त्यात बदल होत नाही. चौथा गुणधर्म आहे संयुगातील घटक मूलद्रव्य साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाही. मात्र घटक पदार्थ साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. आणि संयुगामध्ये पाणी, मीठ, साखर ही संयुग आहेत. आणि मिश्रणामध्ये उदाहरण काय सांगायचं? हवा, भेळ, सोडा वॉटर, अनेक उदाहरण आपल्या मिश्रण सांगितलं. चला मुलांनो, आज आपण खूप माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद तुमच्या सर्वांचं. पुन्हा एकदा आभार. पुन्हा भेटूया पुढच्या तासाला.